नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. मंडळी नमस्कार. आजचा विषय जो आहे हा सगळ्या विविध पिकांमध्ये तण नियंत्रण करण्यासाठी तणनाशकांचा वापर. तणनाशक कोणतं वापरावं, तणनाशक कधी वापरावं, कसं वापरावं, किती वापरावं, कोणत्या पिकात वापरावं, या सगळ्या प्रश्नांना उत्तर आपल्याला या आजच्या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे. तर बघा, मराठी म्हण आहे तण खाई धन. धन म्हणजे पीक. तर हे तण धनाला खातं. तर कशा पद्धतीनं खातं? तर जे तण असते, तण म्हणजे काय, तणाची जर व्याख्या आपण पाहिली तर मुख्य पीक सोडून जे काय उगवतं शेतात ते आपल्यासाठी तण आहे. तर हे तण जे आहे हे मुख्य पिकासोबत सूर्यप्रकाशासाठी, त्यानंतर अन्नद्रव्यासाठी कॉम्पिटिशन करते, स्पर्धा करते. जे मुख्य पिकाच्या वाट्याचं सूर्यप्रकाश आहे, मुख्य पिकाच्या वाट्याचं अन्नद्रव्य आहे, मुख्य पिकाच्या वाट्याचं पाणी आहे, हे ते शोषून घेते आणि मुख्य पिकाला ते कमी मिळतं. त्यामुळं तिथं त्याचं नुकसान होते. त्यामुळं तण खाई धन अशी प्रचलित आपली म्हण आहे. आता या तणाला नियंत्रण करण्यासाठी ज्या सोप्या पद्धती आहेत त्या म्हणजे अंतर्मशागत. अंतर्मशागतीमध्ये जेवढं होईल तेवढं शक्य झालं तेवढं तण आपण नियंत्रण करू शकतो. ही एक चांगली पद्धत आहे. दुसरी म्हणजे निंदन. मजुराकडून आपण निंदन करणं ही सुद्धा एक चांगली पद्धत आहे. आपण तण कमी व्हावं त्यामुळं सुद्धा काही म्हणजे याच्यासाठी सुद्धा काही पद्धती आहे. त्यातलं म्हणजे आपण जे शेणखत वगैरे सेंद्रिय खतं वापरतो ते चांगलं कुजलेलं असावं, म्हणजे त्यात तणाचं बीसुद्धा कुजून जाईल. अर्धवट कुजलेलं शेणखत किंवा सेंद्रिय खतं वापरले तर त्यासोबत तणाचं बीसुद्धा जगू शकते. त्यानंतर जो पाण्याचा पाट आहे, पाण्याचा दांड आहे, अशा ठिकाणी जर तण असेल तर ते तण सगळं वाहून आपल्या शेतामध्ये पसरून जातं. त्यामुळं पाण्याच्या दांडामध्ये आपल्या शेताच्या धुऱ्यावर मोकळ्या जागेत हे तण बिलकुल वाढू देऊ नका. तण फुलावर येण्यापूर्वीच तिथं त्याचा बंदोबस्त अवश्य करा. एकदा शेतात एखाद्या ठिकाणी राहिलं तर चालेल, पण धुऱ्यावरचं तण हे सगळे शेतात पसरेल. पाण्याच्या दांडातलं तण हे सगळीकडे पसरणार. त्यामुळं त्याचं व्यवस्थापन चांगलं करा. त्यानंतर काही पिकांमध्ये आपण मल्चिंगचा वापर करून तण व्यवस्थापन करू शकतो. हे सुद्धा एक पद्धत आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाऊस पडल्यानंतर जेव्हा बारीक तण उगून येतं तर ते नियंत्रण करण्यासाठी पेरणीपूर्वी जी आपण जांभूळवाई म्हणतो, ज्याला एक छोटी एक वखरणी ज्याला म्हणू आपण, जांभूळवाई बरेच शेतकरी म्हणतात, तर ती जांभूळवाई जर आपण केली तर बहुतेक एक निंदनाचा त्रास आपला कमी होऊ शकतो. कारण वरच्या थरातलं जेवढं तण आहे, तणाचं बी आहे, ते सगळं निघून येतं आणि जांभूळवाईमध्ये त्याच्या सगळ्याचं नियंत्रण होते. तर शक्यतोवर या ज्या पद्धती मी सांगितल्या आहे या पद्धतीनं तण नियंत्रण केलेलं निश्चितच चांगलं. तणनाशकाचा वापर हा शेवटचा पर्याय आपल्याकडे ठेवायचा आहे. कारण तणनाशक कधी वापरायचं की मजुराची उपलब्धता नाही आहे आणि आपल्याला तणामुळं आपल्याला माहीत आहे की तणखोर जमीनच आहे आपली आणि तणामुळं खूप नुकसान होऊ शकतं. मजूरही मिळत नाही वेळेवर आणि यापैकी कुठलीही गोष्ट आपण करू शकत नाही किंवा तण नियंत्रण करणं इतर बाबीमुळं शक्य नाही. मग अशा वेळेस आपण तणनाशकाचा वापर तिथे करू शकतो. तर तणनाशकाचा वापर करताना ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आधी सांगू इच्छितो. हा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहे. याच्यामध्ये कोणीही शेतकऱ्यांनी तिथे हलगर्जीपणा करू नये, तिथे कुठलीही गोष्ट दुर्लक्षित करू नये. तर सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे तणनाशकांचा हा प्रति एकर डोस दिलेला असतो. एकरी किती वापरायचं. आपण कीटकनाशकांमध्ये बरेच वेळेस आपल्याला शेतकऱ्याला सोपं व्हावं म्हणून प्रतिपंप डोस सांगतो. तणनाशकाचा सुद्धा एखाद्या वेळेस प्रतिपंप डोस सांगितला जातो, पण तणनाशकं हे एकरी डोस प्रमाणच वापरावीत आणि त्या एका एकरामध्ये साधारणतः 200 लिटर पाणी तणनाशक वापरताना 200 लिटर पाण्याचा वापर झालाच पाहिजे. बरेच शेतकरी आम्ही पाहिले की मोठा पेट्रोल पंप घेतात किंवा तो चायनाचा पंप घेतात, कोणी SDP पंपानं फवारतं. तर हे पंप यानं तुम्हाला पुरेसं पाणी एका एकरामध्ये जाणार नाही. एका एकराला 200 लिटर पाणी वापरण्यासाठी साधारणतः 13 पंप 15 लिटरचे हे आपल्याला वापरावं लागतात. 15 लिटरचा म्हणजे नॅपसॅक पंप, हातानं पंप मारायचा जो आहे तो, किंवा बॅटरीचा चार्जिंगचा पंप हा जर वापरला तर 13 पंप पडतात, म्हणजे 200 लिटर पाणी जातं.
तो एका एकराचा डोस जो आहे तो योग्य प्रमाणात तिथं पडतो. त्यामुळं एका एकराला 200 लिटर पाणी वापरा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छ पाणी वापरा. तणनाशक वापरताना गढूळ पाण्याचा जर वापर केला तर 70 ते 80% तणनाशक असे आहेत की जे गढूळ पाण्यात वापरले तर ते निष्क्रिय होतात. त्यामुळं पाणी वापरताना हे स्वच्छ पाणीच असावं, गढूळ पाणी बिलकुल वापरू नका. त्याच्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे तणनाशकाचा वापर आपण जमिनीवर करतो किंवा जे तण पोस्ट इमर्जन्स जर असेल तर काही प्रमाणात तणावर काही प्रमाणात जमिनीवर पडणार. तर याचा वापर करताना जो आपला रेग्युलर नोझल असतं ते नका वापरू. पंप कोणताही असो, म्हणजे बॅटरीचा असो का नॅपसॅक असो, आपण 2 पद्धतीचे नोझल आहेत. एक जे फवारणीसाठी आपण पिकावर फवारणीसाठी वापरतो ते, आणि दुसरं नोझल म्हणजे त्याला कट नोझल म्हणतो आपण, त्याला फ्लड फॅन नोझल किंवा फ्लड जेट नोझल म्हणतात, की जे जसा फडा असतो आपला असं फड्यासारखा त्याचा फवारा चालतो. म्हणजे तुम्हाला कीटकनाशक फवारताना असा हात फिरवावा लागतो. मात्र तणनाशक फवारताना तुम्ही एकाच ठिकाणी हात धरला असं आपण धरलं आणि योग्य त्याचं किती मोठ्या फडा जसा असतो अशा पद्धतीनं हे किती क्षेत्रावर ते पडतं तेवढं क्षेत्रावर बरोबर एकदा ॲडजस्ट केलं तुम्ही आणि तेवढाच हात धरून चाललात तर बरोबर तणनाशकाची फवारणी होते. आपण जेव्हा जे कीटकनाशकं फवारण्याचे नोझल जर वापरलं तर एका जागी 2 वेळेस किंवा काही जागी कमी पडेल, काही ठिकाणी जास्त पडेल. पण कट नोझल जर वापरलं, फ्लड फॅन किंवा फ्लड जेट नोझल जर वापरलं तर सारखा फवारा पडेल, सर्व क्षेत्रावर हे सारखी फवारणी होईल. तर शक्यतोवर म्हटल्यापेक्षा मी असं म्हणेल की नक्कीच फ्लड फॅन किंवा फ्लड जेट नोझल नॅपसॅक किंवा बॅटरीच्या पंपाला लावा. पेट्रोल पंपानं बिलकुल तणनाशक फवारू नका, मोठ्या पंपानं बिलकुल तणनाशक फवारू नका, HTP पंपानं तर बिलकुलच फवारायचं नाही. साधा पंप वापरा. थोडंसं मजूर जास्त लागेल, थोडेसे पैसे जास्त लागतील एखाद्या वेळेस, पण तणनाशकाचे आपल्याला उत्तम परिणाम पाहिजे तर कट नोझल, फ्लड फॅन किंवा फ्लड जेट नोझल, आणि हात हलवायची गरज नाही. आपल्या मजुराला हात हलवायची सवय असते, त्याला हात हलवायचा नाही. एकदा स्थिर धरला हात की तसाच चाला. म्हणजे बरोबर किती अंतरात, समजा 1.5 फुटात का 2 फुटात तो आपल्याला पट्टा करायचा तसा आपण फवारू शकतो. त्यानंतर अजून एक 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंप हा वेगळा निशाणी करून वेगळा, तणनाशकाचा पंप हा वेगळा ठेवा. याचं कारण असं आहे की काही तणनाशकं एवढे जहाल असतात, जसं 2,4-D आहे, त्याचा पंप तुम्ही कितीही धुतला तरी जर तो फवारणीसाठी वापरला आणि कापसासारख्या पिकावर जर फवारलं गेलं तर ते पीक सुरुवातीचे 2-4 पंपाचं जे फवारणीचं पीक आहे ते सगळं त्याचं बंदरपंजा होतो. किंवा कुठलीही तणनाशकं आहेत, एका पिकासाठी निवडक आहे पण दुसऱ्या पिकाचा जर पंप जरी वापरला तरी पहिले 2-3 पंप तरी त्याचा परिणाम दिसतो. त्यामुळं शक्यतोवर तणनाशकाचा पंप हा वेगळा वापरा, त्याला खून करून ठेवा. तो कीटकनाशक फवारणीसाठी बिलकुल वापरू नका. त्यानंतर शक्यतो उलटं चाला. हे तांत्रिकदृष्ट्या ही शिफारस तर खरंच बरोबर आहे. तणनाशक फवारताना आपण जेव्हा समोर चालतो तेव्हा ज्या ठिकाणी आपला पाय पडतो तिथे तणनाशक आपल्या पायाला चिटकून येतं. त्यामुळे शक्यतोवर उलटं जर चालता आलं तर ते अतिशय योग्य आहे. पण ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, मजूर काही उलटं चालत नाही. तर त्यामुळं ठीक आहे, तुमचं झालं शक्य तर उलटं चाला. आता बघा, तणनाशक फवारताना काय काळजी घ्यायची, सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे काय ते मी तुम्हाला सांगितले. आता तणनाशकांचे प्रकार सांगतो मी. तणनाशकाचे तसं जर पाहिलं तर 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे निवडक तणनाशक आणि दुसरा प्रकार म्हणजे अनिवडक तणनाशक. निवडक तणनाशक म्हणजे हे त्या पिकासाठी त्या तणनाशकाची निवड झालेली असते. म्हणजे उभ्या पिकामध्ये तुम्ही फवारू शकता, त्यामुळं पिकाला कुठलीही इजा होणार नाही, मात्र तण नियंत्रित होईल. आणि जे तणनाशकं ज्याला पिकाची किंवा तणाची ओळख नाही, तण किंवा पीक त्याला माहीत नाही, जे हिरवं आहे ते मरेल असं तणनाशक म्हणजे हे अनिवडक तणनाशक आहे. अनिवडक तणनाशकामध्ये 2 तणनाशकं आहेत. एक आहे पॅराकॉट डायक्लोराइड, म्हणजे व्यापारी नाव त्याचं ग्रामोक्झोन आहे. ते फवारल्यानंतर जे काही हिरवं असेल ते हिरवं 24 ते 48 तासात जळून जाते. पण याचा एक आपण त्याला मायनस पॉईंट असा म्हणू की तणाची काडी जर निब्बर झालेली असेल तर मात्र ती पूर्ण मुळापर्यंत जळत नाही. तण कोवळं असेल तर पूर्ण जळून जाईल, पण जर काडी जर निब्बर झालेली असेल तर ते पानं जळतील,
कोवळ्या काड्या जळतील, मात्र परत हिरवं ते तण होऊ शकतं. दुसरं तणनाशक आहे ग्लायफोसेट. हे बहुतांश शेतकऱ्यांना माहीत आहे. ग्लायसेल किंवा राऊंडअप किंवा अनेक कंपन्यांची वेगवेगळी नावं आहे. तर हे सुद्धा एक अनिवडक तणनाशक आहे. हे मुळांपर्यंत ह्या तणाला मारते. मुळांपर्यंत म्हणजे समूळ नष्ट करण्यासाठी ग्लायफोसेटचा वापर आपण करू शकतो. पण याला मुळापर्यंत जाण्यासाठी साधारणतः 20-21 दिवसाचा कालावधी लागतो. तर असे पिकं असे तणं जसे हराळ आहे किंवा कुंदा आहे किंवा लव्हाळ आहे, तर अशा पिकांसाठी आपण ग्लायफोसेटचा वापर किंवा बॅरल लँड ज्याला म्हणतो आपण, पडीत जमीन आहे, अशा जमिनीमध्ये ग्लायफोसेटचा वापर करू शकतो. मुळापर्यंत जाळण्यासाठी ग्लायफोसेट हे वापरलं जातं. ग्लायफोसेट किंवा पॅराक्वट डायक्लोराइड म्हणजे ग्लायसेल किंवा तुमचं ग्रामोक्झोन या तणनाशकांना पीक किंवा तण हे माहीत नाही. त्याला जे हिरवं आहे, ज्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे, त्याला ते जाळणार. त्यामुळं तणावर हे आपण फवारू शकतो. आता जो पहिला आपला गट आहे तो आहे निवडक तणनाशक. आता याच्यामध्ये सुद्धा दोन म्हणजे तणाच्या प्रकारानुसार निवडक तणनाशकाचे 2 गट आहेत. पहिला गट म्हणजे रुंद पानांच्या तणांचं नियंत्रण करणारे तणनाशक, निवडक तणनाशक. रुंद पानांच्या तणांचं नियंत्रण करणारं, जसं रुंद पानाचे तण म्हणजे दुधी झाली तुमची, तांदूळ झालं, ज्याचं पान गोल आहे, अशा तणांचं नियंत्रण करणारे तणनाशक. आणि दुसरा प्रकार आहे गवतवर्गीय, जसं हराळ आहे, शिप्रूट आहे, गवतवर्गीय तणांचं नियंत्रण करणारे तणनाशक. आणि तिसरा प्रकार म्हणजे रुंद पानांचे आणि गवतवर्गीय दोन्ही प्रकारच्या तणांचं नियंत्रण करणारे तणनाशक. हा निवडक तणनाशकाचा तणांच्या प्रकारानुसार हे 3 प्रकार झाले. आता निवडक तणनाशकामध्येच त्याच्या तणनाशकाच्या कार्यानुसार ते कोणत्या पद्धतीनं काम करतं तणनाशक, निवडक तणनाशक, याच्यातसुद्धा 3 प्रकार आहे. पहिला प्रकार म्हणजे प्री इमर्जन्स, म्हणजे तण उगवण्यापूर्वी जे तणनाशक फवारलं जातं, ज्याच्यामुळं तणांचं बी हे उगवल्याबरोबर, त्याचा रॅडिकल आल्याबरोबर त्याला मारते, किंवा आपण असं म्हणू शकतो की तणांच्या बियालाच उगवल्याबरोबर मारणारं तणनाशक म्हणजे प्री इमर्जन्स. पिकाची पेरणी झाल्यानंतर 48 तासाच्या आत जे फवारलं जातं त्याला प्री इमर्जन्स तणनाशक म्हणतात. दुसरा प्रकार आहे पोस्ट इमर्जन्स, की जे तणनाशक जमिनीच्या वर उगून आलेल्या तणाला मारतं त्या तणनाशकाला म्हणतात पोस्ट इमर्जन्स तणनाशक, उगून आलेल्या तणाला मारणारं तणनाशक. आणि याच्यामध्ये सुद्धा तिसरा प्रकार जो आहे त्याला म्हणतात प्री अँड पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड, म्हणजे जे तण उगवलं नाही, ज्याचं बी जमिनीत आहे, त्याला बियाला उगवल्याबरोबर मारणार आणि उगून आलेलं जे तण आहे त्यालासुद्धा मारणार, अशा तणनाशकाला म्हणतात प्री अँड पोस्ट. हे झाले तणनाशकाचे प्रकार. आता अजून काही गोष्टी मला तुम्हाला महत्त्वाच्या सांगायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी काही भागात तणनाशकाचे रिझल्ट आले नाही, अशा तक्रारी बऱ्याच मागच्या वर्षी आम्हाला मिळत होत्या. तर याचं काय कारण असू शकतं? सगळ्यात पहिलं कारण की जसं आपण कीटकनाशकामध्ये रेझिस्टन्स डेव्हलप झालं म्हणतो, प्रतिकारशक्ती निर्माण झाली असं म्हणतो कीटकनाशकामध्ये, तसंच तणनाशकामध्ये सुद्धा तणामध्ये तणनाशकांप्रती प्रतिकारशक्ती तयार होत असते. त्यामुळं एकाच प्रकारचं तणनाशक अनेक वर्षापासून जर आपण वापरलं तर ते तण जे आहे त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती तयार होते आणि तणनाशकाचे पाहिजे तसे रिझल्ट्स आपल्याला मिळत नाही. हे पहिलं कारण झालं. दुसरं कारण, जर आपण कमी पाणी वापरलं, मी तुम्हाला सांगितले की एका एकरात 200 लिटर पाणी वापरलं गेलं पाहिजे. जर कमी पाणी वापरलं तरीसुद्धा पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाही. जर डोस कमी वापरला, कमी प्रमाण वापरलं तरी पाहिजे तसे परिणाम मिळत नाही. ओलावा कमी असेल, निवडक तणनाशक फवारताना जर ओलावा कमी असेल तरीसुद्धा पाहिजे तसे परिणाम आपल्याला मिळत नाही. पंप चुकीचा वापरला, पेट्रोल पंपानं फवारले, हवेच्या विरुद्ध दिशेनं फवारलं तरीसुद्धा इफेक्टिव्ह त्याची जो इफेक्ट आहे, जो परिणामकारकता आहे ती पाहिजे तशी मिळत नाही. त्यामुळं या गोष्टी परत होऊ नये यासाठी आपल्याला तणनाशकाचे चांगले परिणाम मिळावे याची आपण नक्की काळजी घ्या. तर बघा,
शक्यतो प्री इमर्जन्स तणनाशकाची आपण फवारणी केली. म्हणजे सोयाबीनमध्ये प्री इमर्जन्स तणनाशकं कोणते आहेत की तुमचं स्ट्रॉंग आर्म आहे किंवा तुमच्या अजून इतर पिकांमध्ये उगवणपूर्व तणनाशकं जर फवारले तर शक्यतोवर उगवण पश्चात तणनाशकं फवारण्याची गरज पडत नाही. आणि थोडीफार गरज पडली तरी ते फवारणं टाळलेलं बरं, कारण त्याचा पिकाला झटका बसू शकतो. त्यामुळं एका पिकामध्ये मध्यम कालावधीच्या पिकामध्ये एकदाच तणनाशक वापरण्याची गरज आहे. 2 वेळेस तणनाशक शक्यतोवर वापरू नका. त्यानंतर जे पोस्ट इमर्जन्स तणनाशक आहे जसं इमेजाथायपर आहे, सोयाबीन उगवल्यानंतर 15-20 दिवसानंतर आपण जे वापरतो, किंवा कांद्यामध्ये गोल आहे किंवा सेनकॉर आहे ऊसामध्ये, तर हे तणनाशकं पोस्ट इमर्जन्स तण उगवल्यानंतर आपण ते फवारतो. तर याचा जरी हे निवडक तणनाशक असतील तरीसुद्धा काही प्रमाणात त्या पिकाला त्याचा झटका बसतो, शॉक लागतो. काही प्रमाणात पीक थोडंसं पिवळं पडू शकतं, काही प्रमाणात पिकाची थोडी वाढ खुंटू शकते. तर हे निवडक जरी असले तर थोडा झटका त्याचा लागू शकतो. तर अशा वेळेस तुम्हाला जर असं वाटतं की बुवा याचा झटका लागायला नको, याची वाढ थांबायला नको, याची आधीच वाढ कमी आहे पिकाची, परत वाढ थांबली तर अडचणीत काम येईल, तर मग अशा वेळेस या तणनाशकासोबत आपण शॉकअप नावाचं एक संजीवक आहे ते आपण तणनाशकासोबत वापरू शकता. साधारणतः 50 मिली प्रतिपंप म्हणजे 500 मिली किंवा 500-550 मिली प्रति एकर आपण हे शॉकअप नावाचं संजीवक कोणत्याही पिकामध्ये कोणत्याही तणनाशकासोबत पिकाला तणनाशकाचा शॉक लागू नये याच्यासाठी आपण शॉकअपचा वापर करू शकता. त्यानंतर बघा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आपणास जी माहिती देतोय ही पूर्ण योग्य माहिती द्यायचा प्रयत्न करतोय, पण हा विषय नाजूक आहे, तणनाशकाचा विषय हा नाजूक आहे. त्यामुळं आपण हे पूर्ण अचूक वापरावं. पण तरीसुद्धा मी अशी विनंती करेल की आपण कुठलंही तणनाशक वापरताना परत एकदा त्या कंपनीचा प्रतिनिधी त्यालासुद्धा एकदा खात्री करून घ्या, म्हणजे आपली चूक कुठेही व्हायला नको आणि अचूक याचा वापर करा. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आम्ही शिफारस करतो की काही कीटकनाशकं काही तणनाशकासोबत आपण वापरू शकता. तसं शास्त्रीयदृष्ट्या जर पाहिलं तर तणनाशकासोबत कीटकनाशक वापरण्याची शिफारस नाही आहे. तुम्ही एखाद्या शास्त्रज्ञाला विचारलं तर ते म्हणतील चुकीचं आहे, आणि बरोबर आहे, ते म्हणतात ते योग्य आहे. पण आपल्याला एक शेतकरी म्हणून आम्ही जेव्हा विचार करतो त्याचा एका मजुराचा पंपाचा वेळ आणि खर्च वाचावा याच्यासाठी आणि योग्य वेळी फवारणी. मग तुम्ही आज तणनाशक फवारणार, पुन्हा 2 दिवसांनी कीटकनाशक फवारणार, तर त्याच्यापेक्षा आम्ही जे शिफारस करू शकतो, आम्ही ज्या ट्रायल घेतलेल्या आहे की कोणतं कीटकनाशक कोणत्या तणनाशकासोबत चालतं, तर आम्ही त्याची शिफारस करू, त्याची जबाबदारी आम्ही घेऊ, कारण आम्ही त्याच्या ट्रायल्स घेतलेले आहे आणि सगळ्या प्रकारच्या ट्रायल्स घेतल्यानंतरच आम्ही त्याची शिफारस करू. तर असं तुम्ही करू शकता. मात्र इतर कोणतं तणनाशक कोणते कीटकनाशक वापरायचं याची जबाबदारी आम्ही घेणार नाही. जर आम्ही शिफारस केली की या तणनाशकासोबत या कीटकनाशक आपण हे वापरू शकता, याच्यामुळं तुमचा पंपाचा फवारणीचा खर्च वाचेल, तर मग तेवढंच वापरा. तुमच्या मनानं जर तुम्हाला वापरायचं असेल तर त्याची जबाबदारी आम्ही घेत नाही. तर हे जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू. त्यानंतर आता बघा, जे सोयाबीनला आपण तणनाशकं वापरतो, आता सोयाबीनचा पेरा हा सगळ्यात मोठं पीक यावर्षी मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त क्षेत्र असलेलं पीक म्हणजे सोयाबीन हे ठरू शकतं. तर जे तणनाशकं सोयाबीनला आपण वापरतो किंवा शिफारस आहे तेच तणनाशकं आपण उडीद, मूग आणि तूर, भुईमूग या पिकांमध्ये सुद्धा त्याचं प्रमाण कमी करून वापरू शकतो. की 20% जर प्रमाण कमी केलं तर आपण हे सोयाबीनचं तणनाशक तुरीत किंवा मिश्र पीक असेल तूर सोयाबीन किंवा तूर आणि उडीद मूग आहे, तर अशा वेळेस एकच तणनाशक आपण वापरू शकतो. पण त्याची मात्रा जी आहे ती साधारणतः 20% कमी करायची. म्हणजे 200 लिटर पाण्यात आपल्याला जे प्रमाण वापरायचं तर त्या प्रमाणाला आपल्याला म्हणजे जे 13 पंप जर आपल्याला करायचे त्याच्याऐवजी आपल्याला 16 पंप करायचे, आणि ते 1.25 एकरात समजा साधारणतः 20% क्षेत्रात म्हणजे 20% जास्त क्षेत्रात जर आपण वापरलं किंवा 20% डोस जर कमी केला
तर मग ते या इतर पिकांना सुद्धा चालेल. पण तरीसुद्धा आपण वापरण्यापूर्वी त्या कंपनीला किंवा त्या तणनाशकाच्या कंपनीच्या प्रतिनिधीचं सोबत बोलून आपण खात्री करून घ्यावी. हे एक मला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. त्यानंतर तणनाशक वापरताना निवडक तणनाशक जे पिकासाठी शिफारस केलेली आहे ते तणनाशक वापरताना योग्य ओलावा असावा. अनिवडक तणनाशकाबद्दल बोलताना मी असं सांगेल की ग्लायफोसेट किंवा पॅराकॉट हे फवारताना तण जेवढं हिरवं आणि लसलसीत आहे तेवढे त्याचे रिझल्ट चांगले येतात. कारण ते आत शोषल्या जाते आणि आत शोषल्या गेल्यामुळं ते जेवढं चांगलं हिरवं आणि लसलसीत असेल तेवढं ते आत शोषल्या चांगलं जाईल आणि तेवढं त्याचे रिझल्ट चांगले येतील. त्यामुळं ग्लायफोसेट फवारताना आपण युरियाची शिफारस करतो. त्या पंपामध्ये 100 ग्रॅम युरिया टाका. युरिया टाकल्यामुळं त्याचं लसलसपणा येईल आणि लसलस जेवढं असेल तेवढं ते आत चांगलं शोषलं जाईल आणि आत शोषल्यामुळं त्याची परिणामकारकता चांगली होईल. की योग्य तणनाशक योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि योग्य पिकात आणि गरजेनुसार म्हणजे वर्षातून एखाद्या वेळेस जर आपण तणनाशक वापरलं तर फारसा जमिनीच्या सुपीकतेवर वाईट परिणाम होणार नाही. मात्र जर तणनाशकाचा अतिरेकी वापर असेल जास्त प्रमाणात जास्त वेळेस वर्षातून 2-3 वेळेस असं जर तणनाशकाचा वापर आपण करत गेला तर निश्चितच जमिनीतले जे जीवाणू आहेत त्याची संख्या घटू शकते आणि जमिनीची सुपीकता कमी होऊ शकते. त्यानंतर वाऱ्याच्या उलट्या दिशेनं वापरू नका. बरेच वेळेस वारा असं चालते आणि आपण फवारतो त्याला उलट्या दिशेनं. तणनाशक असो की कीटकनाशक असो वाऱ्याच्या उलट्या दिशेनं कधीच फवारायचं नाही. हे एक गोष्ट मी सांगायला विसरलो होतो. तणनाशक निवडक तणनाशक जे पोस्ट इमर्जन्स जर तुम्हाला आंतरमशागत करायची समजा सोयाबीनमध्ये डवरणी करायची आहे डुबे चालवायचे आहे छोटे किंवा कापसामध्ये तुम्हाला हिटवीट टर्गा सुपर वापरायचं आहे तर आधी आंतरमशागत करून घ्या आणि त्याच्यानंतर तणनाशक वापरलं तर शक्य होईल तेवढे दिवस परत आंतरमशागत करू नका. कारण या तणनाशकाचा जमिनीमध्ये एक थर लेअर तयार होतो आणि आंतरमशागत केली तर काय होतं की खालचं तणाचं बी जे आहे ते वर येतं. त्यामुळं आपल्याला आंतरमशागत केल्यानंतर एखाद्या वेळेस रिझल्ट कमी जास्त दिसतात नंतर परत तण येते. त्यामुळं आंतरमशागत करून घेतल्यानंतर जर करायचं असेल तर आधी आंतरमशागत करून घ्या नंतर तणनाशक वापरा. आणि तणनाशक वापरल्यानंतर कमीत कमी सोयाबीन उडीद मुगामध्ये तरी परत तणनाशक वापरल्यानंतर आंतरमशागत करू नका. किंवा मी असं म्हणेल की तणनाशक योग्य वेळी जर वापरलं तर आंतरमशागत सोयाबीनमध्ये केलीच पाहिजे असंही नाही. कापसात मात्र आंतरमशागत आपल्याला करावं लागते. कापसामध्ये वापरताना आपल्याला फक्त फटीमध्ये जिथं आंतरमशागत होत नाही अशाच ठिकाणी तणनाशक वापरलं तर डोस कमी लागेल खर्च कमी लागेल. तर ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. आता अजून काही फळबागा आहेत तर फळबागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्लायफोसेटचा वापर होतो. तर ह्या ग्लायफोसेटचा जर वर्षातून 2-3 वेळेस वापर केला तर निश्चितच जमिनीची सुपीकता हळूहळू कमी होते. तर मी अशा शेतकऱ्यांना अशी विनंती करेल की फळबागा ज्यांच्या आहेत तर त्यांनी हिरवळीचं खत घ्या. म्हणजे तुमचा ताग बोरू किंवा ढेंचा हे जर तुम्ही हिरवळीचं खत घेतलं तर ते हे ताग म्हणजे बोरू किंवा ढेंचा हे कोणत्याच तणाला कशालाच उगू देत नाही. इतक्या जोरात उगवते आणि इतक्या जोरात वाढते की तण कुठलंच तिथं उगत नाही. आणि याला जमिनीत गाडलं तर जमिनीची सुपीकताही वाढेल आणि तणाचा बंदोबस्तसुद्धा होईल. लव्हाळी एक असं तण आहे सर्व शेतकरी त्याला कंटाळलेले आहेत. कारण ते अनिवडक तणनाशकानं थोडंसं पिवळं पडते परत हिरवं होते. निंदून घेतलं की दुसऱ्या दिवशीच पाहिले की लवाळीचा बाहेर कोंब आलेला दिसतो. त्यामुळं याच्यासाठी एक सोपा उपाय तुम्हाला सांगतो. तणनाशकाच्या ऐवजी जो राजगिरा असतो राजगिरा साधारणतः 1 एकर क्षेत्रामध्ये 1 किलो राजगिरा आपल्या शेणखतामध्ये किंवा बारीक मातीमध्ये मिक्स करा आणि तो फेकून द्या. आणि तो उगवला म्हणजे राजगिऱ्याचे मुळं जे आहेत ते लव्हाळ्याच्या मुळाच्या गाठीवर जगतात म्हणजे त्याला नष्ट करतात आणि लव्हाळ्याच्या 6-7 ज्या गाठी आहेत त्या पूर्ण नष्ट होतात. समजा काही शेतांमध्ये काही पॅचेस असतात ठराविक जागीच फक्त लव्हाळ असते तर अशाच ठिकाणी फक्त तो राजगिरा फेका. त्या राजगिऱ्याला तुम्ही नंतर भाजी बनवून विकू शकता किंवा काहीच नाही केलं त्याला जमिनीत गाडलं तरी त्याचं हिरवळीचं खत होऊ शकतं. तणनाशक फवारताना दुसऱ्या पिकावर उडू देऊ नका. बऱ्याच कंप्लेंट येतात की आम्ही तर तणनाशक फवारलं नाही पण आमचं पीक खराब झालं.
याचं कारण असं आहे की दुसऱ्या बाजूच्या किंवा शेजारच्या शेतकऱ्यांना जे तणनाशक फवारलं, समजा कापसाचं तणनाशक आहे सोयाबीनवर उडालं तरी नुकसान होईल, सोयाबीनचं तणनाशक कापसावर उडालं तरी त्याचे पानं वाकडे तिकडे होतात, बंदरपंजा म्हणतो आपण, आंबाडीसारखे पानं होतात. 2,4-D तणनाशक हे असं आहे की ते जर हवा असली तर एका ठिकाणून 4 किलोमीटरपर्यंत सुद्धा त्याचे कण जाऊ शकतात, शेजारीच नाही. म्हणजे या शिवारात जर कोणी फवारलं असेल आणि हवा असेल तर त्या शिवारातल्या सगळ्या शेतांमध्ये जिथं जिथं त्याचे अंश जातील 3-4 किलोमीटरपर्यंत त्याचे अंश जाऊ शकतात. त्यामुळं आपण कुठलंही तणनाशक फवारताना अत्यंत काळजी घ्या. आपल्या तणनाशकामुळं इतर शेतकऱ्यांचं कोणाचं नुकसान होणार नाही याची अवश्य आपण काळजी घ्यावी. आता पिकांनुसार मी तणनाशकं तुम्हाला सांगतो. म्हणजे कोणत्या पिकाला प्री इमर्जन्स उगवणपूर्व, तण उगवण्यापूर्वी, पेरणी झाल्याबरोबर 48 तासाच्या आत कोणते कोणते तणनाशक आहेत आणि उगवण पश्चात म्हणजे तण उगवल्यानंतर कोणतं तणनाशक आपण वापरू शकता. तर याच्यामध्ये आपण पहिले जाऊ सोयाबीनचे प्री इमर्जन्स उगवणपूर्व, पेरणी झाल्याबरोबर 48 तासाच्या आत चांगला ओलावा असताना जे तणनाशक आपण फवारू शकतो त्याचे मी तुम्हाला टेक्निकल नाव, व्यापारी नाव, त्याचा एका एकराला प्रमाण किती आहे आणि ते कधी वापरायचं हे याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. तर प्री इमर्जन्समध्ये डाऊ केमिकल्स या कंपनीचं स्ट्रॉंग आर्म नावाचं, स्ट्रॉंग आर्म, मी त्याची नेहमी शिफारस करतो, हे तणनाशक आहे सोयाबीनला प्री इमर्जन्स म्हणजे पेरणी झाल्याबरोबर 48 तासाच्या आत. याचा डोस आहे 12.4 ग्रॅम. 12.4 ग्रॅम याचे एका एकराचं एक पाऊच मिळतं. ते साधारणतः 13 लिटर पाण्यात किंवा 13 मग्गे किंवा 13 ग्लास पाणी घ्या, त्यात ते टाका आणि त्या 13 पंपामध्ये एका एकरात वापरायचं. हे दुधी, कुटीरसा, दीपमाळ आणि केना यांना उगू शकतो पण वाढणार नाही. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आहे सुमिटोमो कंपनीचं मॅक्स नावाचं तणनाशक आहे. याचा टेक्निकल फ्ल्युमिकोक्झिम आहे. 100 मिली प्रति एकर याचा डोस आहे आणि हे तुमचं प्री इमर्जन्स म्हणजे पेरणी झाल्यानंतर 48 तासाच्या आत वापरायचं आहे. त्यानंतर रॅलीचं पनिडा ग्रँडे म्हणून आहे, पेंडेमेथिलिन हे जुनं तणनाशक आहे. तर हे रॅलीज कंपनीचं किंवा इतर कंपन्यांचं सुद्धा आहे. तर याचं प्रमाण आहे प्रति एकर 700 मिली आणि हे सुद्धा प्री इमर्जन्स म्हणून काम करतं. पेरणी झाल्याबरोबर 2 दिवसाच्या आत म्हणजे 48 तासाच्या आत याला आपल्याला वापरायचं आहे. आता तुम्हाला पोस्ट इमर्जन्स म्हणजे तण साधारणतः 3-4 पानाचं झालं, 4 पानापर्यंतच म्हणजे पेरणीनंतर 15 ते 20-22 दिवसापर्यंत जे तणनाशक फवारायचे उगून आलेल्या तणासाठी. तर याच्यामध्ये सिंजेंटा कंपनीचं फ्ल्युजिफेक्स आहे. हे 400 मिली प्रति एकर, एका एकराला 400 मिली वापरायचं आहे आणि यानं रुंद आणि अरुंद म्हणजे गवतवर्गीय दोन्ही प्रकारचे तणं यानं नियंत्रित होतील. त्यानंतर आदामा कंपनीचं शाकेत नावाचं तणनाशक आहे. बरेच शेतकरी याचा वापर करतात. तर हे सुद्धा तुम्हाला 800 मिली प्रति एकर, एका एकराला 800 मिली आणि हे पोस्ट इमर्जन्स आहे. तणं 2-3 पानाचे असताना आपण याला वापरायचं. यानंतर UPL कंपनीचं आयरिस नावाचं हे सुद्धा तणनाशक आहे पोस्ट इमर्जन्स म्हणून. 400 मिली प्रति एकर याचा प्रमाण आहे. परशूट BASF कंपनीचं इमेझॅथायपर ज्याच्यात घटक आहे, अनेक कंपन्यांचं आहे इमेझॅथायपर. तर हे 300 मिली प्रति एकर वापरायचं, पोस्ट इमर्जन्स म्हणून हे काम करतं. ODC सुद्धा आहे BASF कंपनीचं, याच्यात कॉम्बिनेशन आहे. तर हे 40 ग्रॅम प्रति एकर आपल्याला पोस्ट इमर्जन्स म्हणून वापरू शकतो. तर असे अनेक पर्याय मी तुम्हाला तर हे झालं सोयाबीन, उडीद, मूग, तुरीबद्दल. त्यानंतर कापसामध्ये जुनं तणनाशक आहे ते म्हणजे पेंडेमेथिलिन, रॅलीजचं पनिडा ग्रँडे म्हणून आहे. 700 मिली प्रति एकर प्री इमर्जन्स म्हणून याचा वापर करू शकता. पण याच्याबद्दल थोडी मिश्र प्रतिक्रिया शेतकऱ्यांची आहे. काही शेतकरी म्हणतात आम्हाला चांगला रिझल्ट आला, काही म्हणतात की नाही पाहिजे तसा रिझल्ट आला नाही. त्यामुळे आपल्याला जर योग्य वाटत असेल तर आपण वापरा. दुसरं आहे गोदरेज कंपनीचं हिटवीड नावाचं तणनाशक आहे. हे याचा डोस आहे प्रति एकर 300 मिली आणि हे रुंद पानाचे तणं, आपल्या शेतात जर रुंद पानाचे तणं असतील
मी जसं सांगितलं दुधी आहे किंवा तुमचं जे काही रुंद पानं गोल पानं आहेत असे तण, तरोटा आहे, तर अशा तणाच्या नियंत्रणासाठी हिटवीडचा वापर आपण 300 मिली प्रति एकर करू शकता. हे प्री आणि पोस्ट इमर्जन्सी आहे. म्हणजे दुसरं कापसामध्ये तुम्ही टर्गा सुपर वापरू शकता. टर्गा सुपर आहे, व्हीप सुपर आहे. तर हे तणनाशक आपण जर वापरले तर याचा डोस आहे 400 मिली प्रति एकर. गवतवर्गीय तण जे आहेत कापसामध्ये येणारे गवतवर्गीय, शिप्रू आहे, हळदी आहे, याच्यासाठी आपण वापरू शकतो. आणि हे पोस्ट आणि प्री असे दोन्ही प्रकारे काम करतं. तर प्री आणि पोस्ट इमर्जन्स असं दोन्ही क्रिया या हिटवीड आणि टर्गा सुपरमध्ये आहे. त्यानंतर ज्वारी, बाजरी याच्यामध्ये आपण धानुकाचं विडमार म्हणून आहे 2,4-D, पण याला फार काळजी घेऊन तिथं वापरा. रुंद पानाच्या तणासाठी 500 ग्रॅम प्रति एकर आहे. त्यानंतर रॅलीजचं अल्ट्रा ट्राप किंवा अल्ट्राझिन ज्याच्यामध्ये घटक आहे 500 ग्रॅम प्रति एकर आहे. रुंद पानाच्या तणासाठी प्री इमर्जन्स आहे. आणि याला जर पाण्यात भिजून आदल्या रात्री पाण्यात भिजून जर वापरलं अल्ट्राझिनला कुठल्याही पिकामध्ये ज्या ज्वारी, बाजरी, मका आहे तर याचे परिणाम अजून चांगले येतात. ऊसामध्ये बरेचसे तणनाशक आहे. माझं सगळ्यात आवडतं तणनाशक ऊसातलं म्हणजे मिल्ट्रीब्युझिन. आपल्या बूस्टर कंपनीचं घेतलं तर मेट्रोबी नावाने येतं, बायर कंपनीचं घेतलं तर सेनकॉर नावाने येतं. याचा डोज आहे 300 ते 400 ग्रॅम प्रति एकर. आणि ही प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स ऊसातल्या बहुतांश सगळ्याच तणांचं नियंत्रण या तणनाशकानं होतं. लागवड झाल्याबरोबर तुम्ही फवारू शकता किंवा लागवड झाल्यानंतर महिन्यानं, 1.5 महिन्यानं किंवा तण जास्तीत जास्त 3-4 इंचाचं होईपर्यंत, 3-4 पानाचं असेपर्यंत उगून आलेल्या तणाला सुद्धा आणि तणाचं बी जे आहे त्यालासुद्धा नियंत्रण हे उत्कृष्ट करते. त्यानंतर आदामाचं तमर हे सुद्धा एक चांगलं तणनाशक आहे. 1 किलो प्रति एकर याचा डोज आहे. गवतवर्गीय तणांसाठी, ऊसामधल्या गवतवर्गीय तणांसाठी हे काम करतं. पोस्ट इमर्जन्सी आहे उगून आलेल्या तणांसाठी. मात्र याच्यासोबत 2,4-D जर दोन्ही प्रकारचे तण तुम्हाला गवतवर्गीय आणि रुंद पाण्याची जर कंट्रोल करायची असेल तर 2,4-D आणि तमर असं सोबत घेऊ शकता. फक्त 2 ऊसाचे जाती जे आहेत 8,005 आणि 10,001 यामध्ये शक्यतो तमरचा वापर करू नका. याच्यामध्ये थोडंसं जास्त शॉक या तमरचा लागतो. त्यामुळं 10,001 आणि 8,005 या जातीमध्ये तमर वापरू नका. कांद्यामध्ये आपल्याला माहिती आहे ऑक्झिफ्लोरोफेन गोल नावानं किंवा इतर कंपन्याचं इतर नावाने 150 मिली पोस्ट इमर्जन्स 2-3 पानाचं तण झाल्यानंतर वापरू शकता. धानुकाचं टर्गा सुपर आहे त्यामध्ये 300 मिली त्याचा डोज आहे 1 एकराला. त्यामध्ये अल्ट्राझिन वापरू शकता तुम्ही. BASFचं टिंझर नावाचं एक मक्यामध्ये उत्कृष्ट तणनाशक आहे. तर हे 30 मिली प्रति एकर आणि पोस्ट इमर्जन्स रुंद पानाचे तण जे हे यानं उत्कृष्ट नियंत्रित होतात. बायरचं लॉडिस म्हणून आहे, पण याच्यासोबत आपल्याला अल्ट्राझिन वापरावं लागेल. लॉडिस 115 मिली आणि अल्ट्राझिन 500 ग्रॅम हे पोस्ट इमर्जन्स तण उगून आल्यानंतर वापरायचं तणनाशक आहे. त्यानंतर फळबागा आहेत तिथे आपण ग्रामोक्झोन वापरू शकतो. अशा प्रकारे ह्या महत्त्वाचे पिकं आणि त्याच्यामध्ये कोणतं तणनाशक आपण वापरायचं त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली आहे.